नमस्कार मंडळी हो. स्वतंत्रज्ञान सहकार परिषद 2015 मध्ये अर्चिस बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आपण सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्चिस म्हणजे गवसणी कार्यक्षमतेला वाजवी शुल्कात प्रभावी व्यवसाय प्रक्रिया उपाययोजना देणारा आपला विश्वसनीय भागीदार. विश्वासार्ह, उपलब्ध, वापरानुकूल, सुलभ आणि इष्ट. प्रोसेस मॅनेजमेंट, बाह्य कस्टमर्स, HR सेवा, आंतरिक कस्टमर्स, कस्टमर मॅनेजमेंट, रिस्क अँड कंप्लायन्स, प्रशिक्षण. कस्टमर तुमचे, सोल्युशन्स आमच्या. संस्कृत भाषेत उगम असलेल्या अर्चिस या शब्दाचा अर्थ आहे आशेचा किरण, अ रे ऑफ होप. अर्चिस बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे बँकिंग व विमा क्षेत्रातील सर्वोत्तम सेवा देण्याची क्षमता, वाजवी शुल्कात सर्वोत्तम प्रक्रिया, व्यवसाय विकासाला खात्रीशीर हातभार. केवळ आउटसोर्सिंगच नव्हे तर कॉस्ट ऑप्टिमायझेशन मार्फत व्हॅल्यू ॲड करण्यात विश्वासार्ह भागीदारी. आमची विजन, वाजवी शुल्कात प्रभावी व्यवसाय प्रक्रिया देणारा आपला विश्वसनीय भागीदार. आमचे मिशन, आंतरिक डोमेन एक्सपर्टीजचा वापर करत कस्टमर्सना ऑपरेशनल एक्सलन्स व कॉस्ट ऑप्टिमायझेशनचा प्रशंसनीय अनुभव देत या क्षेत्रात अग्रगण्य स्थान प्राप्ती. आमचे व्हॅल्यूज, कस्टमर फर्स्ट, अविरत क्वालिटी डिलिव्हरी, नॉलेज व क्षेत्र कौशल्य, कॉस्ट इफेक्टिव्ह. जानेवारी 2014 मध्ये स्थापना झालेल्या अर्चिस बिझनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड चे ध्येय आहे बँक, विमा कंपन्या व इतर वित्त संस्थापनांना ऑपरेशन्स, प्रोसेस मॅनेजमेंट व आउटसोर्सिंग क्षेत्रात सहाय्य करणे. अर्चिसचे संस्थापक संजय ढवळीकर यांना बँकिंग व विमा क्षेत्राचा 25हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व तंत्रकौशल्य आहे. त्यांनी बँकिंग व विमा क्षेत्रातील विविध कंपन्यांमध्ये आजवर अनेक वरिष्ठ पदे भूषविलेली आहेत. बँकिंग आणि इन्शुरन्स मधील 25 पेक्षा अधिक वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवात लक्षात आलेली महत्त्वाची गोष्ट, रिफॉर्म आणि डिरेग्युलेशन हे मोठ्या प्रमाणावर बँकिंग इंडस्ट्रीचा फेस चेंज करत आहे. ह्याच्यात एक गोष्ट लक्षात आली की नवीन प्लेयर्स, नवीन प्रॉडक्ट्स, नवीन चॅनल्स हे मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशन क्रिएट करत आहेत आणि त्याच्यामुळे या सेक्टरवर मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रेशर आहे हाऊ टू वर्क इन अ व्हेरी एफिशियंट वे. दुसरं असं एक महत्त्वाचं लक्षात आलं, कस्टमर्स लॉयलिटी इज ऑल्सो कन्फ्युजिंग वेदर टू स्टे विथ द सेम प्लेयर ऑर द प्लेयर हू इज गिविंग व्हेरी एफिशियंट सर्व्हिसेस, इफेक्टिव्ह सर्व्हिसेस. हे एक दुसरं लक्षात आलं आणि हे सगळं बघताना अट्रॅक्टिंग आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं रिटेनिंग द कस्टमर इज अ व्हेरी की टू द एंटायर थिंग. आणि मला असं वाटतं की ह्या सर्वांमध्ये जो क्लायंट बेस्ट सर्व्हिस देऊ शकेल, बेस्ट प्रॅक्टिसेस देऊ शकेल, तोच खूप महत्त्वाचा ठरला. फ्लॉलेस आणि एफिशियंट सर्व्हिस डिलिव्हरी माझ्या मते खूप मेजर रोल प्ले करते. त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की फर्स्ट टाईम राईट आणि एव्हरी टाईम राईट कस्टमर एक्सपिरियन्स हा एक अत्यंत महत्त्वाचा धागा याच्यात मी मानेन याच्यामध्ये. सध्याचं ओव्हरऑल वातावरण बघता सर्व्हिस प्रोव्हायडर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल आणि ज्या वेळेला सर्व्हिस प्रोव्हायडर फ्रंट एंडिंग करतो त्यावेळेला किंवा आय थिंक दॅट इज द फेस असं आपण म्हणू शकतो, त्यावेळेला त्याची डिलिव्हरी, त्याचा एक्सपिरियन्स हा सर्वात महत्त्वाचा राहतो आणि त्याच्यामध्ये रिलायबल आणि कन्सिस्टंट सर्व्हिस देणं हे की टू सक्सेस, दॅट इज वॉट आय फील. हे सर्व लक्षात घेता अशा एखाद्या कंपनीची जरुरी आहे की हू हॅज गॉट दिस काइंड ऑफ होलिस्टिक अप्रोच, who knows all this facet of the business. I think that is very important with respect to a flawless and efficient service delivery to the end customer. आणि अशी लक्षात घेऊन, ही गॅप लक्षात घेऊन आर्चिस बिझनेस सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली.
Archis has got that kind of a holistic approach which can address all the challenges faced by this industry, faced by these clients. More particularly, it may be a new products, it may be a new innovative trends, it can be a new mindset, किंवा फ्लेक्झिबल स्ट्रक्चर्स येत आहेत, ते राईट सायझिंग, चेंज मॅनेजमेंट, रिलायबल प्रोसेसेस आहेत, टेक्निकल सपोर्ट आहे, मार्केटिंग स्किल्स आहेत, न्यू काइंड ऑफ डिजिटल रिक्वायरमेंट्स आहेत. आणि हे सर्व लक्षात घेता त्याच्यापेक्षा महत्त्वाचं जे आहे की कॉस्ट एफिशियन्सी, कॉस्ट ऑप्टिमायझेशन आहे. हे सर्वच होलिस्टिक व्ह्यू हा आर्चिसकडे आहे. आणि आय डेफिनेटली फील आर्चिस इज द बेस्ट बेट फॉर all such kind of services, all such kind of support, all such kind of solutions हा तुम्हाला एक अवेलेबल आहे. बँकिंगमध्ये येणारे इनोव्हेटिव्ह ट्रेंड्स, इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज ह्याच्यावर पुढील भविष्यामध्ये काम करण्याचं आम्ही हे निश्चित केलेलं आहे. कस्टमर फेसिंग ॲप्लिकेशन्स आहेत बऱ्याच प्रमाणावर, ज्याच्यामध्ये मी CRM म्हणेन. हाऊ इट कॅन बी अ होलिस्टिक CRM, हाऊ इट कॅन बी बिल्ड, हाऊ इट कॅन केटर टू द रिक्वायरमेंट्स ॲक्च्युअल कस्टमर, एंड कस्टमर ॲज वेल एज बँक्स. हे कसं करता येईल हा एक दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भविष्यात येणारे व्हर्च्युअल बँकिंग विच इज व्हेरी क्रिटिकल टू दिस एंटायर सेक्टर, की ज्यासाठी आर्चिसने ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा. BC मॉडेल, माझ्या मते रेग्युलेटरपासून सगळे BC मॉडेलवर मोठ्या प्रमाणावर आज बोलत आहेत आणि ते त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर त्याचं प्रमोशन करणं त्यांनी सुरू केलेलं आहे. अशा एरियाज डिफाईन केलेले आहेत की त्याच्यामध्ये आर्चिस मोठ्या प्रमाणावर कन्सल्टिंग, इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशनचं काम करेल. म्हटल्याप्रमाणे इट विल बी अ फ्लॉलेस, व्हेरी एफिशियंट काइंड ऑफ वर्क विच आर्चिस विल डू इन ऑल दिस थिंग. हे आम्ही ॲक्च्युली भविष्यासाठी ठरवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की डेफिनेटली ह्याचा आपणा सर्वांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो की अल्टिमेटली व्हॉट आर्चिस इज नथिंग बट युअर कस्टमर्स आवर सपोर्ट, युअर कस्टमर्स आवर सोल्युशन, युअर कस्टमर्स आवर आयडियाज. शेवटी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छित की आर्चिस सतत तुमच्यासोबत गवसणी कार्यक्षम आहे.